स्त्री जातीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार जर कोणता असेल तर तिचं सौंदर्य नाही तर तिचं आचरण हे तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे। बाष्कल नावाच्या नगरात तो बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता। ब्राह्मणाचं नाव काय? बिंदुक, लक्षात आलं। आणि तो वाईट कृत्य करणारा होता। ब्राह्मण होता पण वाईट वागत होता। खरं म्हणजे ब्राह्मण त्याला म्हणतात ब्रह्मजानाति इति नाम ब्राह्मण। ब्रह्मज्ञानाचा ज्याचा अभ्यास आहे त्याचं नाव ब्राह्मण आहे। तो जर सगळे ब्राह्मणाचा जो विधी सांगितलाय ब्राह्मणाच्या नियमानुसार जर एखादा शूद्र जरी वागत असेल तरी त्याला ब्राह्मणच म्हणतायत। फक्त त्याची जात ब्राह्मण असली नाही पाहिजे, त्याचं वागणं सुद्धा ब्राह्मणासारखं असलं पाहिजे। लक्षात येते माझं बोलणं? जातीपातीला संप्रदायानं किंमत दिलेली नाही। तुम्ही कोण्या जातीतलेत याला अर्थ नाही, तुम्ही कोणत्या कुळातलेत याला किंमत नाही, तुम्ही भजन किती करता याला किंमत आहे। म्हणून उत्तम त्या याती देवाशरण अनन्यगती, म्हणजे त्या जाती उत्तम आहेत ज्या जाती देवाचं भजन करतात। माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? ज्या जाती देवाचं भजन करतायत त्या जाती उत्तम आहेत, ते कुळ उत्तम आहे। तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखात देवाचं नाव आलं तो धन्य। तुमची जात कोणती माहित नाही, जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, असं म्हटलंय। साधूची जात बघायची नसते, साधूचं ज्ञान बघायचं असतं। हा ब्राह्मण होता बिंदू, पण त्याचा उपयोग नव्हता ना, वागणं त्याचं चांगलं नव्हतं। मग एक वाक्य सांगू द्या मला, तुम्ही दिसायला किती चांगले आहात यापेक्षा तुम्ही हसायला किती चांगले आहात याला किंमत आहे। दिसायला काय करायचं? दिसायला चांगला असून काय? दोनच कलर आहेत जगात, एक गोरा आणि एक काळा, बरोबर आहे की नाही? एक तर माणूस गोरा असणार आहे तर काळा असणार आहे, याच्या पलीकडे काय? राम गोरा होता, कृष्ण काळा होता, सावळा होता, बरोबर आहे की नाही? मला दुसरं काय होतं? दिसणं महत्वाचं नाही तर तुमचं असणं महत्वाचं आहे। पण तुम्ही कसेही दिसायला असाल। अजून एक वाक्य सांगू द्या, ऐकताय ना तुम्ही सगळे? उंच कान करून ऐका, उंच कान करून लक्ष द्या माझ्याकडं। तुम्ही लोकांच्या नजरेत कसे असलात तरी हरकत नाही, पण तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे। तुम्ही केलेलं काम स्वतःला आवडलं पाहिजे, लोकाला नाही आवडू द्या। मन म्हणलं नाही पाहिजे आपलं चुकतंय म्हणून, आणि मन कधी खोटं बोलत नाही, मन खरंच बोलणार। मन जर म्हणत असेल ना आपण जे करतो ते योग्य, समजून जायचं तुमचा प्रवास योग्य दिशेने चाललाय। लोक काय म्हणतात याचा विचार नसू द्या, पण आपल्या स्वतःचा विचार तरी आपण केला पाहिजे। आलं लक्षात माझं बोलणं? लक्षात आलं? आता ऐका, हा ब्राह्मण होता पण वाईट वागत होता, कृत्य वाईट वागत होता। जसा देवराज तसाच बिंदू, वागायला वाईट, वेश्याच घरात आणून ठेवल्या होत्या आणि त्या वेश्याबरोबर त्या ठिकाणी व्याभिचार करत होता। ब्राह्मण असून एवढं वागणं वाईट होतं त्याचं, पण काय करणार महाराज, काही कळत नव्हतं। त्या नगरामध्ये राहणारे सगळे लोक तशाच पद्धतीनं वर्तन करत होते, वाईट वागत होते। आणि मात्र एक गोष्ट अशी होती सर, एक गोष्ट अशी होती आणि आहेच बघा जगामध्ये अजूनही, जेवढे माणसं वाईट आहेत, दारू पिणारे आहेत, नालायक वागणारे आहेत, त्यांना देवानं पत्न्या चांगल्या दिल्यात। पत्न्या चांगल्या। दारू पिणारा एखादा वाईट असेल, एखादा रोज दारू पिण्यात असेल तर त्याची पत्नी बघा डोक्यावरचा पदर सुद्धा पडू देणार नाही, पदर सुद्धा पडू देणार नाही। आपल्या घरात मिठासोबत भाकर खाईल, पण शेजारी कधी म्हणणार नाही की आमच्या घरात भाकर नाही, भाजी नाही। गरिबीची जाण असावी, ज्याला गरिबीची जाण आहे ना त्याला गरिबी कळत असते। श्रीमंत लोकाला गरिबी काय कळणार आहे? इथे काही लोक अशी बसलेले असतील की तुमचं लग्न झालं तेव्हा डोक्याच्या केसाला लावण्यासाठी तेल सुद्धा नव्हतं, एवढी गरिबी होती की नाही सर? आजी बरोबर बोलतो, गरिबी होती। गरिबी अनुभवावी लागते माय, म्हणून बऱ्याचदा श्रीमंत लोक सुद्धा त्या ठिकाणी पायाकडे बघून जगत असतात ना, समजून चालायचं की त्यांनी त्यांच्या जीवनात गरिबी अनुभवलेली, गरिबी अनुभवावी लागते। आज सुद्धा काही लोक जेवायला बसले तर थोडं सुद्धा उष्ट ठेवत नाहीत का? अन्नाची किंमत आहे। आम्हाला विचारा गरिबी काय असते? मी सांगेल काही गरिबीच, मी खूप गरिबी काढलेली, मी गरिबीतून आलेला महाराज म्हणून सांगेल। मला माहिती गरिबीचं दुःख काय असतं। रोज पैशात खेळणाऱ्या लोकाला गरिबी काय कळणार आहे? आज पुण्यामध्ये आम्ही परवा बघितलं की
काही माणसं जेवून ते उष्ट तसंच ठेवलं होतं, पात्र उचलून टाकत होते. तर जिथं पात्र टाकत होते तिथं 2-4 गरीब झोपडपट्टीतले लेकरं उष्ट ते खात होते. कधी अन्न वायाला घालवायचं नाही, कधीच नाही वायाला घालवायचं. लक्षात घ्या, अन्नाचे आपल्यावर फार मोठे उपकार असतात. आम्ही कधी वायाला जाऊ देत नाही. आम्हाला माहिती आहे, आळंदीमध्ये असताना एक घास सुद्धा खायला मिळत नव्हता. आज भगवंताच्या आशीर्वादाने सगळं आहे, तर ते वायाला का घालवायचं? अपमान कधी अन्नाचा करून थेट करायचा नाही. माय इथं जरी जेवत असतात, भरपूर जेवा, लागल तेवढंच घ्या, पण पात्रावर थोडं सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. आलं लक्षात तुमच्या? याची पत्नी खूप चांगली होती. कुणाची? या बिंदूची खूप चांगली होती. हा वाईट, हा नालायक होता, पण याची पत्नी चांगली होती. आणि त्या पत्नीचं नाव होतं चंचुला देवी. काय नाव होतं? चंचुला देवी. बिंदुक आणि चंचुला. आता ऐका फार मजा आहे आता कथेमध्ये, फार मजा आहे. बिंदुक वाईट वागत होता, चंचुला चांगलं वागत होती. मला असं वाटतं एखादा व्यक्ती, याच्यातून भाव एकच घेऊन जायचा, एखादा व्यक्ती वाईट वागत असेल, वाईट वागणं जर त्याचं काम असेल, तर चांगलं वागणं हे सुद्धा आपलं कामच आहे. तो वाईट वागतो म्हणून आपण वाईट वागायला लगेच सुरुवात करायची नाही, अजिबात नाही. तो त्याचं काम करत असेल, आपण आपलं काम करायचं. असं म्हणतायत नाथ महाराज गंगेवर स्नानाला गेले, आणि स्नानाला गेल्यानंतर विंचू वाहत होता. नाथ महाराज विंचूला वाचवायला गेले, असा हातात विंचू घेतला, त्याला ठणका मारला, लगेच विंचू पाण्यात पडला. डबल उचलला, डबल ठणका मारला, डबल उचलला, पुन्हा ठणका मारला. एकानं विचारलं, महाराज 10 वेळ झालंय, तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, तो तुम्हालाच चावतो, त्याला सोडून द्या, मरू द्या ना. नाथ महाराज म्हणले, नाही, तो जर त्याचा चावण्याचा स्वभाव सोडत नसेल, तर मी त्याला वाचवण्याचा माझा स्वभाव का सोडतो? आलं लक्षात? ते जर त्याचं काम सोडत नसेल, तर आम्ही आपलं काम का सोडायचं सांगा बरं. कोणतं काम करतंय हे महत्वाचं नाही, आपण जे करतोय ते योग्य आहे का हे आपल्या नजरेत आपण सांगितलं पाहिजे. आलं आपल्या मुद्द्यावर? आता लक्ष द्या. आणि मग त्या पत्नीचं नाव होतं चंचुला देवी. ती चंचुला अतिशय सुंदर, अतिशय पवित्र, एवढी सुंदर होती. शिवपुराणात असं वर्णन आहे की ती चंचुला एवढी सुंदर होती, तिनं जर पान खाल्लं तर गळ्यात उतरताना, इथून उतरताना दिसत होतं म्हणे. एवढी सुंदर चंचुलेचं वर्णन केले शिवपुराणामध्ये. एवढी सुंदर ती चंचुला होती. पण एवढी सुंदर चंचुला असताना सुद्धा तो ब्राह्मण त्या ठिकाणी व्याभिचार करत होता, वाईट वागत होता. काय करावं? चंचुलेला कळत नव्हतं हा वेश्यागमन करतोय, आपल्या पत्नीची नेहमी उपेक्षा करतोय. पत्नीची उपेक्षा करणारे लोक या जगामध्ये जास्त जन्माला आलेत. एक वाक्य सांगू द्या सर, आपण शिकलेले आहेत. विवेकानंदाचं असं मत आहे, विवेकानंदाची पुस्तकं मी वाचलेत बऱ्यापैकी, म्हणून पण जास्त विवेकानंदाचं नाव येतं माझ्याकडून. विवेकानंदाचं असं मत आहे की स्त्री जातीकडे तुम्ही भोग्य म्हणून बघू नका, तर स्त्री जातीचा आदर करायला शिका, आदर करायला शिका. महिला दिन आहे, पण महिला दिन हा एक दिन देऊन नसला पाहिजे, तो आयुष्यभर असला पाहिजे. हे लक्षात ठेवा, आयुष्यभर असला पाहिजे. स्त्री जातीच्या बाबतीत आदर असला पाहिजे. नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. त्याच नारीच्या पोटी शुक जन्माला आले, त्याच नारीच्या पोटी हनुमंतराय जन्माला आले. का उपेक्षा करताय तुम्ही? स्त्री जातीचा आदर करा, कारण स्त्री जात ही आदर करण्या योग्य आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. ऐका, आपल्या पत्नीची उपेक्षा करत होता. माझी विनंती, पत्नीची उपेक्षा कधीच करायची नाही, पत्नीचा सांभाळ करायचा आणि आईची त्या ठिकाणी उपासना करायची. पत्नीचा सांभाळ करावाच लागतो. दादा, आम्ही जरी असलो, कुणी जरी असलं तरी पत्नी आहे, तिच्यामुळे तर आपलं घर आहे, बरोबर आहे ना? पत्नी आहे. अरे पत्नीचे उपकार फार असतात, बायकोचे फार उपकार आपल्यावर असतात. महाराज एक सांगू द्या मला, बायकोचे किती उपकार असतात. अरे तिनं घर सोडलं तुमच्यासाठी, तिनं मायबाप सोडले तुमच्यासाठी. सोडले का नाही सोडले सांगा? अरे सोडले का नाही सोडले सांगा? तिनं तिचं नाव सोडलं, तिनं तिचं गाव सोडलं, तिनं तिचं आडनाव सोडलं. केस तिचे आहेत, पण केसामध्ये जो भरलेला कुंकू आहे, भांग आहे, तो मात्र तुमच्या नावाचा आहे, नवऱ्याच्या नावाचा आहे, बरोबर आहे ना? कान तिचे असतील, पण कानातले झुंबर नवऱ्यासाठी. गळा तिचा असेल, पण गळ्यामध्ये मंगळसूत्र तुमच्यासाठी आहे. हात तिचे असतील, पण हातातले कंगन नवऱ्यासाठी आहेत. सांगू द्या मला, नाक तिचा असेल, नाकातली नथनी नवऱ्यासाठी आहे. कपाळ तिचा असेल, पण कपाळावरचं कुंकू मात्र नवऱ्यासाठी असेल. बायकोनं नवऱ्यासाठी खूप त्याग केलेला असतो, पण पत्नी
पत्नीची कधीही उपेक्षा करू नका, मी आपल्याला विनंती करतो. जगात अनेक किती जरी भेटले तरी बायको सारखी कुणीही भेटणार नाही, ही गोष्ट लक्षात असू. लक्षात आलं माझं बोलणं? आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. बायको ती बायको असते. आता पुढे जायचंय. हा अतिशय पाप कर्म करणारा बिंदू, लक्षात येते बोलणं? बिंदू, पण त्याची पत्नी चांगलं वागत होती, चांगलं, आणि तुम्ही वागलंच पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. रात्रंदिवस तळमळ तळमळ करायची. आपले मालकाला किती समजून सांगितलं तरी आपले मालक ऐकत नाहीत. काय करावं, वाईट वागू नका म्हटलं तरी ऐकत नाहीत. अनेकदा प्रयत्न केलाय पण ते काही आमचं ऐकतच नाहीत. असं तिला सारखं वाटत होतं. रात्रंदिवस त्या ठिकाणी सहवास न लाभल्यामुळे चंचुला त्या ठिकाणी रात्र रात्र तळमळ करत राहायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिचा बराचसा काळ हा क्लेशाने सहन झाला नाही, क्लेशामध्ये गेला. तिला असं वाटायचं, नेहमी तिला वाटायचं की आपण जर काही चुकीचं पाऊल उचललं तर पतिव्रता धर्माला गालबोट लागेल. बरोबर आहे ना? पतिव्रता धर्माला गालबोट लागेल आणि आपल्या चारित्र्याला कलंक लागेल. माया हो माझी विनंती, एखाद्या वेळेला भाकर नाही मिळाली तर घरामध्ये उपवाशी झोपा, पण आपल्या चारित्र्याला कलंक लागेल असं कधी वागू नका. कारण ज्या वेळेला आपल्या चारित्र्याला कलंक लागतो ना, त्यावेळेला गेलेली इज्जत मात्र किती पैसे दिले तरी माघारी येत नसते, ही गोष्ट लक्षात असू द्या. स्त्री जातीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार जर कोणता असेल तर तिचं सौंदर्य नाही तर तिचं आचरण हे तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे. हा अलंकार जर तुमच्याकडे असेल तर जगामध्ये कितीही अलंकार त्या अलंकार पुढे फिकेत, अलंकार पुढे फिकेत, हे लक्षात ठेवा. पण तुमच्या जीवनात सोनं नाणं नसलं तरी हरकत नाही, तुमच्याकडं अलंकार हा आचरणाचा असला पाहिजे. लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? आणि कितीही सोनं नाणं असू द्या, गळा मडलेला असू द्या सोन्यानं, पण हा अलंकार तुमच्यात नसू द्या, गावातले लोक तुम्हाला कधी चांगलं म्हणणार नाहीत.